नमस्कार, मी पत्रकार रत्नदीप शेजावळे जिंतूर आणि मी आज विशेष यासाठी ही बातमी घेतो आहे कारण आज गणरायाचं आगमन आहे। आज गणेश उत्सवाला सुरुवात होते। आज संपूर्ण महाराष्ट्र हा गणेश उत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज आहे, गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहे। परंतु आपलं जिंतूर किती सज्ज आहे हे दाखवण्यासाठी मी मुद्दामहून आज जिंतूर शहरामध्ये फिरत आहे। काय तयारी आहे जिंतूरच्या प्रशासनाची, स्थानिक नगर प्रशासनाची, सार्वजनिक बांधकाम विभागाची, महावितरणाची काय तयारी आहे हे दाखवण्यासाठी मी आज आपणासमोर आलेलो आहे। आणि आपण पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्र जरी आज फुलांनी, पुष्पहारांनी, गुलालाची उधळण करून गणरायाचं स्वागत करत आहे, गणरायाच्या आगमनाचं स्वागत करत आहे, परंतु आपलं जिंतूर कशा पद्धतीने स्वागत करत आहे पहा। हा बलसा रोडचा परिसर आहे आणि बलसा रोडच्या परिसरामध्ये या मार्गाने अनेक गणेश भक्त जे आहेत ते त्यांच्या गणरायांच्या मिरवणुकीची तयारी करणार आहेत आणि हा रस्ता आहे, या रस्त्याने ते जाणार आहेत। आणि या ठिकाणी हे असा कचरा पडलेला आहे, आपण पाहू शकता। हा असा कचरा आहे, हा उलट्या नदीचा पूल आहे आणि या पुलाच्या बाजूला नगरपालिकाचे जे काही स्वच्छता कर्मचारी असतील किंवा जे काही स्थानिक प्रशासन असेल त्यांनी या ठिकाणी आलेले नाही आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी नियोजन केलेले दिसत नाही आहे। ही उघडी DP आहे। अनेक लहान बालकं या गणेश उत्सवामध्ये आता सहभागी होतील। रस्त्याला लागूनच ही DP आहे, आपण पाहू शकता। हा रस्ता आहे आणि रस्त्याला लागूनच ही उघडी DP आपल्याला दिसत आहे। त्या DPच्या बाजूलाच हा असा पुलावरती कचरा फेकून देण्यात आलेला आहे। ही इतकी अस्वच्छता जिंतूरमध्ये आहे आणि या अस्वच्छतेचा सामना करून गणेश भक्त आज गणरायाचं स्वागत करणार आहेत। ही दुरुस्त करण्याची, ही परिस्थिती सुधारण्याची सद्बुद्धी गणराया इथल्या स्थानिक प्रशासनाला देऊ, हीच प्रार्थना।